बातमी संभाजीनगरच्या तापमानाची आहे। संभाजीनगरमध्ये तापमानात लक्षणीय वाढ झालेली आहे। वाढत्या उकाड्यामुळे आणि उष्म्यामुळे उष्माघाताची शक्यता निर्माण झालेली आहे। 60 ठिकाणी यात उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आलेले आहेत। या कक्षात 10 बेड सुद्धा तयार करण्यात आलेले आहेत। पुरेसे डॉक्टर्स आणि नर्सिंग स्टाफ तसंच सर्व प्रकारची यंत्रणा ही उष्माघातांच्या उपचारांच्या दृष्टीने सज्ज ठेवण्यात आली आहे। तर याच संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी। मागील 15 दिवसापासून मराठवाड्यामध्ये तापमान जे आहे ते वाढत चाललेलं आहे। त्याचा फटका जो आहे तो सर्वाधिक मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये झाल्याचा पाहायला मिळत आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्याचं तापमान जे आहे ते 42 अंशापर्यंत पोहोचत आहे आणि त्याचा फटका रुग्णांना बसत आहे। त्यामुळे आता आरोग्य विभाग जे आहे ते देखील सज्ज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आरोग्य विभागाकडून जे आहे ते उष्माघात होऊ नये यासाठी जे आहे ते विशेष खबरदारी जी आहे ती घेतल्याची पाहायला मिळत आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जर पाहिलं गेलं तर तब्बल 60 ठिकाणी जे आहे ते उष्माघात कक्ष जे आहे ते करण्यात आलेले आहे। त्यासाठी लागणार जे मेडिसिन आहे ते देखील या ठिकाणी सुविधा करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता उष्माघात होऊ नये यासाठी देखील आरोग्य विभाग जे आहे ते सतर्क झाल्याचं पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी वैद्यकीय अधिकारी सर काय सांगाल, कशी तयारी करण्यात आहे, किती वेळ ठेवण्यात आलेली आहे? काही बेड्स ठेवलेले आहेत उष्माघात पेशंटांना स्पेशल त्यांच्यासाठी बेड ठेवलेले आहे। इमर्जन्सी त्यांना ट्रीटमेंट लागते त्याच्यासाठी त्यांना जे एअर कूलर, वॉटर कूलर आणि ORS सॅशेज आणि सेपरेट जे आहेत त्यांना बेड्स आणि इमर्जन्सी सुविधासाठी सगळं व्यवस्था केलेली आहे। काय सांगाल, काय आव्हान असेल उन्हाचा उष्माघात असेल, जे रुग्ण जे आहेत ते देखील वाढत चाललेले आहे? हो, आता सध्या उन्हाळ्याचा म्हणजे मिड एप्रिल आणि मेमध्ये हे तापमान वाढणारच आहे। तर त्याच्यासाठी आमच्याकडून आव्हान लोकांना असं असेल की बाबा बाहेर निघू नका तुम्ही, महत्त्वाचं जर काम असेल तरच बाहेर पडा, प्रवास करू नका, दुपारच्या वेळेस जास्तीत जास्त पाण्याचं सेवन करा आणि थंड ठिकाणी जसं की तुम्ही घरामध्ये सुद्धा कूलर आणि ACचा वापर करा। नक्की जर पाहायला गेलं त्या ठिकाणी जे आहे त्यात आरोग्य विभाग देखील सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे। उष्माघात होऊ नये यासाठी जे आहे ते आता आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन जे आहे ते वैद्यकीय विभागाकडून करण्यात आलेलं आहे। छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे, जय महाराष्ट्र।